नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण SSC GDचे झालेले पूर्ण पेपर विश्लेषण पाहत आहोत। आत्तापर्यंत आपण 40+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये चेक करा। प्लेलिस्टमध्ये पूर्ण व्हिडिओ आहेत ते पहा। तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नपत्रिकेची PDF पाहिजे असेल तर PDF साठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पूर्ण प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांच्या PDF टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। आज आपण 6 फेब्रुवारी 2023 शिफ्ट 3 मध्ये झालेला पेपर पाहणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, 1994 मध्ये विविध उद्योगपतींनी एकत्र येऊन भारतात नियोजित अर्थव्यवस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला। यासाठी संयुक्त प्रस्ताव तयार केला। ही योजना डॅश डॅश या नावाने प्रसिद्ध आहे। तर ही जी योजना आहे ती मुंबई या नावाने प्रसिद्ध आहे। यानंतर नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने कोणता वायू मुक्त होतो? तर नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे तो मुक्त होतो। खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 आवृत्तीचे यजमान आणि विजेते राज्य डॅश डॅश आहे। तर ते आहे अनुक्रमे आसाम आणि महाराष्ट्र। यानंतर जानकी प्रसाद कथकच्या कोणत्या घराण्यातील आहे? तर ज्या जानकी प्रसाद आहेत त्या कथकच्या बनारस घराण्यातील आहेत। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप। यानंतर भारतात कोणता कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी भागात अनुदानित किमतीत अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवतो? तर सार्वजनिक वितरण प्रणाली जी आहे तो ग्रामीण आणि शहरी भागात अनुदानित किमतीत अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवतो। यानंतर सरकारचे संसदीय स्वरूप डॅश डॅश मॉडेल म्हणूनही ओळखले जाते। तर जे सरकारचे संसदीय स्वरूप आहे ते वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणूनही ओळखले जाते। लोकांचा समूह जे एकत्र येऊन निवडणूक लढवतात आणि सरकारमध्ये सत्ता काबीज करतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात। तर त्यांना राजकीय पक्ष असे म्हणतात। यानंतर पुढील प्रश्न आहे, डॅश डॅश अंतर्गत सप्टेंबर 2022 मध्ये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे पिण्याच्या पाण्याचे सर्वेक्षण सुरू केले जाईल। तर अमृत 2.0 अंतर्गत सप्टेंबर 2022 मध्ये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे पिण्याच्या पाण्याचे सर्वेक्षण सुरू केले जाईल। यानंतर नालंदा विद्यापीठाची स्थापना 5व्या शतकात डॅश डॅश यांनी केली। तर नालंदा विद्यापीठाची स्थापना 5व्या शतकामध्ये कुमारगुप्ता यांनी केली आहे। खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी 2018 शीतकालीन ऑलिम्पिक खेळ प्योंगचांग असा आहे। त्यानंतर ही बरोबर जोडी आहे। 2014 शीतकालीन ऑलिम्पिक खेळ सोची ही बरोबर जोडी आहे। त्यानंतर 2022 शीतकालीन ऑलिम्पिक खेळ बीजिंग। तर 2010 शीतकालीन ऑलिम्पिक खेळ लंडन ही चुकीची जोडी आहे। यानंतर फूड गाईड पिरॅमिडच्या शीर्षस्थानी काय येते? तर फूड गाईड पिरॅमिडच्या शीर्षस्थानी चरबी आणि साखर येते। खालीलपैकी कोणाला दिल्ली सरकारकडून परिषद पुरस्कार मिळालेला आहे? तर शोभना नारायण यांना दिल्ली सरकारकडून परिषद पुरस्कार मिळाला आहे। नुकतेच प्रकाशित झालेले मॅडम सर हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या महिला IPS अधिकाऱ्याने लिहिले आहे? तर मॅडम सर हे जे पुस्तक आहे ते मंजरी जरूर यांनी लिहिलेले आहे। डॅश डॅश क्षेत्राशी निगडीत लोक प्राथमिक सामग्रीवर प्रक्रिया करतात आणि त्यांना तयार वस्तूंमध्ये बदलतात। तर जे द्वितीयक क्षेत्राशी निगडीत लोक आहेत ते प्राथमिक सामग्रीवर प्रक्रिया करतात आणि त्यांना तयार वस्तूंमध्ये बदलतात। कर्जे एक डॅश डॅश निर्माण करतात कारण त्यांची एका विनिर्दिष्ट कालावधीत कर्जदाराला परतफेड करावी लागते। तर कर्जे एक दायित्व निर्माण करतात कारण त्यांची एका विनिर्दिष्ट कालावधीत कर्जदाराला परतफेड करावी लागते। यानंतर गणगौर महोत्सव मुख्यतः राजस्थानातील स्त्रिया डॅश डॅश देवीच्या सन्मानार्थ साजरा करतात।
तर जो गणगौर महोत्सव आहे तो राजस्थानातील स्त्रिया पार्वती देवीच्या सन्मानार्थ साजरा करतात. यानंतर नोव्हेंबर 2022मध्ये खालीलपैकी लक्षद्वीप भारताचा प्रशासक कोण आहे? तर ते आहेत प्रफुल्ल पटेल. यानंतर एल निनो ही एक घटना आहे ज्यामध्ये दर 2 ते 5 वर्षांनी डॅश डॅशच्या किनाऱ्यावरून थंड प्रवाहाच्या स्थानावरून उबदार सागरी प्रवाह वाहतात. तर एल निनो ही एक जी घटना आहे ज्यामध्ये दर 2 ते 5 वर्षांनी पेरूच्या किनाऱ्यावरून थंड प्रवाहाच्या स्थानावरून उबदार सागरी प्रवाह वाहतात. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीसाठी इंग्रजांनी खालीलपैकी कोणता मुख्य युक्तिवाद मांडला होता? तर प्रशासकीय सोय हा मुख्य युक्तिवाद 1905 मध्ये बंगालच्या फाळणीसाठी इंग्रजांनी मांडला होता. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञानावरील प्रश्न पाहणार आहोत. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 5 व्यक्ती आहेत एल, एम, एन, ओ आणि पी एका गोलाकार टेबलाभोवती बाहेर तोंड करून बसलेले आहेत. 5 व्यक्ती आहेत. काय म्हटलेलं आहे लक्ष द्या, कारण ते गोलाकार टेबलाभोवती बाहेर तोंड करून बसलेत. प्रत्येक वेळेस ते केंद्रभागी म्हणत असतं, पण यावेळेस अशी त्यांची बाहेर तोंडे आहेत. हे बाहेर बघत आहेत, केंद्रभागी बघत नाहीत, कारण यांच्या उजव्या आणि डाव्या हातामध्ये फरक पडतो. आता या व्यक्तीचा उजवी बाजू ही आहे, डावी बाजू ही आहे, त्यानुसार बसवावे लागतील. त्यानंतर पी एलच्या शेजारी उजवीकडे बसला आहे. पी हा एलच्या शेजारी उजवीकडे, मी या ठिकाणी एल घेतलं तर एलची ही उजवी बाजू, एलच्या उजवीकडे कोण बसला आहे? पी बसला आहे. एम हा पीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. एम हा पीच्या उजवीकडे, आता पीची ही उजवी बाजू आहे म्हणजे एम या ठिकाणी बसलेला आहे उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर एन लगेच पी आणि एमला लागून बसला आहे. एन कुठं बसलेला आहे? पी आणि एमला लागून बसलेला आहे म्हणजे एन या ठिकाणी येणार आहे. आता एक शिल्लक जागा राहिलेली आहे, त्या ठिकाणी कोण बसणार? ओ बसणार. प्रश्न काय विचारलेला आहे? एलच्या डावीकडे लगेच कोण बसलेले आहे? एल या ठिकाणी आहे, एलची ही डावी बाजू आहे आणि एलच्या डावीकडे लगेच कोण बसलेला आहे? तर ओ बसलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. संख्या मालिका दिलेली आहे 45, 76, प्रश्नार्थक चिन्ह आहे, त्यानंतर 168 आणि नंतर 229 येईल. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जे 90% प्रश्न असतात अशा प्रकारचे ते फरकाने सुटत असतात, त्यामुळे सुरुवातीला फरक काढायचा. आता या ठिकाणी 45 आणि 76 मध्ये जर तुम्ही फरक पाहिला तर तो फरक आहे 31चा. आता या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे, हे राहू द्या. या दोघांमधला फरक बघा, तर या दोघांमध्ये फरक आहे 61चा. आता या ठिकाणी 31चा, या ठिकाणी 61चा, म्हणजे येणारा फरक या ठिकाणी 41 आणि 51चा येणार आहे. 76 मध्ये जर तुम्ही 41 प्लस केलात तर हे किती येणार आहेत? 117 येणार आहेत. 117 मध्ये 51 प्लस केला तर 168 येणार. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील समीकरणात कोणती गणितीय क्रिया अनुक्रमे ठेवल्यावर ते संतुलित करतील असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर 3 मधील गणितीय क्रिया ठेवणार आहोत. 20 भागाकारामध्ये 4, गुणाकारामध्ये 8 लहान आहे, या चिन्हाचा अर्थ होतो पेक्षा लहान आहे. 10 गुणाकारामध्ये 5. आता हे सॉल्व करूया. 4ने 20ला भाग द्या, भाग जाईल 5चा. गुणाकारामध्ये 8, कोणापेक्षा लहान आहे? 10 गुणाकारामध्ये 5. 5 आणि 8चा गुणाकार 40 येणार आणि लहान आहे कशापेक्षा? 50 पेक्षा. म्हणजे जो आपण ऑप्शन नंबर 3 पर्याय घेतला त्यानुसार ही गणितीय क्रिया संतुलित झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संज्ञा येईल म्हटलेलं आहे. x नंतर u आहे, u नंतर, तर या ठिकाणी -3 केलेलं आहे. -3 केल्यानंतर x नंतर u येणार आहे.
परत -3 करा, म्हणजे यू नंतर जर तुम्ही -3 केलात तर काय येणार आहे, आर येणार आहे. आर सुरुवातीला तिन्ही ऑप्शनमध्ये आहे, फक्त 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये नाही, म्हणजे हा ऑप्शन कट झाला. त्यानंतर जर तुम्ही झेड आणि यूचा विचार केलात तर झेड आणि यूमध्ये 2 नंबरला जर पाहिलात तर झेड आणि वाय आहे. या ठिकाणी झेड आणि वायमध्ये पाहिलात तर -1 केलेला आहे. वाय नंतर जर आपण -1 केलात तर या ठिकाणी येणार आहे आर एक्स. आर एक्स कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. त्यानंतर परत जर तुम्ही तिसरं अक्षर पाहिलात वाय, व्ही नंतर यस आहे. आता व्ही नंतर यस आहे म्हणजे परत -3, म्हणजेच -3 केलेलं आहे. यस नंतर -3 करा. यस नंतर -3 केल्यानंतर येणार आहे पी आणि परत -1 करायचं आहे, म्हणजे टी नंतर -1 केलात तर काय येणार आहे, यस येणार आहे. म्हणजे आर एक्स पी एक्स आणि या ठिकाणी -3 -1 -3 -1 अशा प्रकारचे लॉजिक होते. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागा घेणारी संख्या निवडा असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना जी संख्या मालिका आहे ती आहे 77. इथं 77 डबल झालेलं आहे, 79, त्यानंतर 237 आणि 241. तर हे सॉल्व करत असताना 77 मध्ये +2 केलेले आहेत म्हणजे 79 आलं. 79 गुणाकारामध्ये 3 केलेले आहेत, 237 आले. परत या ठिकाणी 237 मध्ये +4 केलेले आहेत, 241 आले. आता 241 गुणाकारामध्ये 5 करा. गुणाकारामध्ये 5 केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 1205, ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, खाली 3 विधाने दिली आहेत, त्यानंतर 3 निष्कर्ष 1, 2 आणि 3 आहेत. दिलेली विधाने सत्य मानून जर ते सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळे दिसत असतील तर कोणता निष्कर्ष बरोबर आहे ते ठरवा असं म्हटलेलं आहे. सर्व पुस्तके प्लॅस्टिकची आहेत. सर्व जी पुस्तके आहेत ती पुस्तके प्लॅस्टिकची आहेत. त्यानंतर काही प्लॅस्टिक कप आहेत. काही जे प्लॅस्टिक आहेत ते काय आहेत, कप आहेत म्हटलेलं आहे, म्हणजे या प्रकारे येणार. त्यानंतर सर्व कप चष्मा आहेत. सर्व कप काय आहेत, चष्मा आहेत, म्हणजे हे परत असे येणार. आता निष्कर्ष पाहूया. काही प्लॅस्टिक पुस्तके आहेत. काही प्लॅस्टिक हे पुस्तके आहेत. 1 नंबरचा निष्कर्ष आहे तो बरोबर आहे, कारण बाहेरून आत जाताना काहीचा वापर करायचा तर मधून बाहेर येत असताना सर्व शब्दाचा वापर करायचा. त्यानंतर सर्व प्लास्टिक कप आहेत. प्लास्टिक या ठिकाणी आहेत, कप या ठिकाणी आहेत. सर्व प्लास्टिक कप आहेत का तर नाही, काही प्लास्टिक कप आहेत, म्हणजे 2 नंबरचा निष्कर्ष हा चुकीचा आहे. त्यानंतर काही कप चष्मा आहेत. आता काही कप चष्मा आहेत का तर नाही, सर्व कप हे चष्मा आहेत, म्हणजेच फक्त निष्कर्ष 1 बरोबर आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन पाहिलात तर सर्व निष्कर्ष अनुसरण करतात म्हटलेलं आहे, म्हणजे 1 हा चुकीचा आहे. 2 आणि 3 अनुसरण करतात तर 2 आणि 3 ही चुकीचं दिलेलं आहे. दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 अनुकरण करतात, फक्त निष्कर्ष 1 बरोबर यायला हवं. या ठिकाणी ऑप्शन हे चुकीचे दिलेले आहेत. हा प्रश्न काळजीपूर्वक सोडवा, पहा आणि कमेंटमध्ये याचं उत्तर सांगा. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक कागद खाली दिलेल्या रूपात मोडून कापला जातो तर खोलल्यावर तो कागद कसा दिसेल असा म्हटलेला आहे. तर या ठिकाणी खोलल्यावर जो कागद दिसणार आहे तो ऑप्शन नंबर 3 याप्रमाणे दिसणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, A@B म्हणजे A ही Bची बहीण आहे. A आणि B म्हणजे A हा Bचा भाऊ आहे. त्यानंतर A#B म्हणजे A ही Bची पत्नी आहे. A आई आहे आणि यानंतर प्लसचा अर्थ पिता आहे. आता या ठिकाणी A and C, A आणि Cचा अर्थ काय आहे, भाऊ. A हा Cचा काय आहे, भाऊ आहे.
सी प्लस ई म्हणजे सी हा ईचा काय आहे, पिता आहे. सी हा ईचा पिता आहे. त्यानंतर ई आणि जी मध्ये काय संबंध आहे, तर आईचा. ई ही जीची काय आहे, आई आहे. जी हॅशटॅग आय म्हणजेच जी ही आयची, हॅशटॅगचा अर्थ आहे पत्नी, म्हणजेच जी ही पत्नी आहे आईची. जी ही पत्नी कोणाची आहे, आईची. त्यानंतर आय अँड के म्हणजेच आय हा भाऊ आहे कोणाचा, केचा भाऊ आहे आय. त्यानंतर के प्लस यम, के प्लस यम म्हणजे के हा पिता आहे यमचा. के हा पिता कोणाचा आहे, यमचा आहे. आणि यम @o म्हणजे यम ही बहीण आहे ओची. तर या ठिकाणी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हटलेलं आहे. यम ही केची मुलगी आहे, तर यम ही केची मुलगी आहे का, तर आहे, हे विधान बरोबर आहे. ओ ही केची मुलगी आहे, तर यम आणि ओ या बहिणी बहिणी आहेत आणि त्या केच्या मुली आहेत, म्हणजे दुसरं विधान ही बरोबर आहे या ठिकाणी. के हा ओचा पिता आहे, तर के हा ओचा पिता आहे का, तर हो आहे. आणि सी हे जीचे आजोबा आहेत, सी हे जीचे आजोबा आहेत. सर्व विधानेही बरोबर आहेत. या ठिकाणी पण ऑप्शन बरोबर दिलेले नाहीत. यानंतर असा पर्याय निवडा जो वरील आकृतीत अंतर्निहित आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जी 2 नंबरची आकृती आहे ती या आकृतीमध्ये अंतर्निहित आहे. यानंतर खाली दिलेल्या पर्यायापैकी अशा आकृतीची निवड करा जी खालील शृंखलेत प्रश्नचिन्हाची जागा घेईल असं म्हटलेलं आहे. तर प्रश्नचिन्हाची जागा घेणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मधील आकृती. त्यानंतर 6 मित्र आहेत के, एल, एम, एन, एस आणि पी टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत म्हटलेलं आहे. अगोदरच्या प्रश्नामध्ये टेबलाच्या बाहेर म्हटलेलं होतं. हे जे आहेत ते टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. या पद्धतीनं पी हा यशच्या डावीकडे तिसरा आहे. पी हा यशच्या डावीकडे, समजा मी पीला या ठिकाणी घेतलं तर पीची ही डावी बाजू आहे. यशच्या डावीकडे, पी हा यशच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी. आता पी या ठिकाणी, यश या ठिकाणी, यशची डावी बाजू ही आहे. 1, 2 आणि 3 या ठिकाणी पी बसला. के हा यशच्या लगेच डावीकडे, के हा यशच्या लगेच डावीकडे, यशची ही उजवी बाजू, ही डावी बाजू के या ठिकाणी येणार. त्यानंतर के आणि यल एकमेकांसमोर बसलेले आहेत, म्हणजे के या ठिकाणी आहे तर यल या ठिकाणी येणार, कारण के आणि यल एकमेकांसमोर बसलेले आहेत. यम लगेच यशच्या उजवीकडे बसला आहे, यम हा यशच्या लगेच उजवीकडे बसलेला आहे, म्हणजे या ठिकाणी येणार. या ठिकाणी एक जागा शिल्लक राहिलेली आहे ती या ठिकाणी यन येणार. यम समोर कोण बसले आहे, आता या ठिकाणी यम आहे, यम समोर कोण बसलेला आहे, यन, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. पेंटरचा संबंध ब्रशशी आहे, तर डॉक्टरचा संबंध कशाशी आहे, तर डॉक्टरचा संबंध आहे स्टेथोस्कोपशी. यानंतर खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. सूचना कृती पूर्ण संख्येवर ती संख्या तिच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता केली पाहिजे. उदाहरणार्थ 13 वरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी हे 13 वर केले पाहिजे. 13 चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर 5, 9 समोर दिलेला आहे 450. 5 गुणाकारामध्ये 9 केला तर 45 येणार आहे आणि त्याला 10 ने गुणल्यानंतर 450 येणार आहे. अगदी त्याच पद्धतीनं 7 गुणाकारामध्ये 12 करा, 84 येणार आणि 84 गुणाकारामध्ये 10 केल्यानंतर 840 येणार आहे. ऑप्शन नंबर 4 जर आपण घेतला तर या ठिकाणी 6 गुणाकारामध्ये 9 54 येणार, 54 गुणाकारामध्ये 10 केला तर 540 येणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, आरशातील प्रतिमा ओळखा.
तर TPEJ4 2DVC आहे. या ठिकाणी हा MN चा आरसा दिलेला आहे. तर या ठिकाणी T जे आहे ते या पद्धतीने येणार, ऑप्शन नंबर 1 मध्ये नाही आहे. त्यानंतर जे P आहे ते P या पद्धतीने येणार आहे. जर तुम्ही ऑप्शन नंबर 2 बघितला तर त्यामध्ये उलट दिलेला आहे. त्यानंतर जे E आहे ती या पद्धतीने येणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 मध्ये चुकीचे दिलेले आहे. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोड भाषेत रेड रिबन आहे त्याला CUDE असं लिहिलं जातं. त्यानंतर ॲपल इज रेड आहे, तर ॲपल इज रेडला NU, MU आणि CU या पद्धतीने लिहिलं जातं. त्यानंतर आहे रॅडिश इज व्हाईट, रॅडिश इज व्हाईट आहे, तर रॅडिश इज व्हाईट हे MU, KU आणि RU या पद्धतीने लिहिलं जाईल. शेवटी आहे ईट रॅडिश हे RU आणि PU असं कोड केलेलं आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे की व्हाईट शब्दाचा कोड काय आहे. तर जर तुम्ही निरीक्षण केलात तर या ठिकाणी इज आहे, या ठिकाणी इज आहे आणि इजसाठी या ठिकाणी MU आहे आणि या ठिकाणी MU आहे, म्हणजे इजसाठी काय येणार आहे, MU येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी रॅडिश आहे आणि या ठिकाणी रॅडिश आहे, रॅडिशसाठी इथं RU आहे आणि या ठिकाणी RU आहे, म्हणजेच रॅडिशसाठी काय येणार आहे, RU येणार आहे. आणि शिल्लक राहिलं व्हाईट, आणि व्हाईटसाठी आपणास विचारलेलं आहे, तर व्हाईटसाठी काय येणार मग, KU येणार, जे शिल्लक राहिलेलं आहे ते. ऑप्शन नंबर 4 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर समूह येईल आणि मालिका पूर्ण करेल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी U नंतर O आलेला आहे, -6 केलेले आहेत. O नंतर I, परत -6, I नंतर C, -6, C नंतर -6 करा, W येणार. W 2, 3 आणि 4 ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे 1 आणि 2 नंबरचा ऑप्शन येणार नाही. त्यानंतर S, M नंतर G नंतर A, -6 केलेला आहे, म्हणजेच W नंतर काय येणार आहे, U येणार आहे. परत R, L, F आणि Z दिलेला आहे, -6, W, U, T आणि शेवटी X मधून जर -6 केला तर R येणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण अदलाबदल करणार आहोत गुणाकार आणि प्लस या चिन्हांची. 49 गुणाकारामध्ये 16, भागाकारामध्ये 7, वजा 36 आणि प्लस 16 बरोबर काय यायला हवं, 92 यायला हवं. तर या ठिकाणी 49 गुणाकारामध्ये 16, या भागाकारामध्ये 7 जे आहे त्याला मी या पद्धतीने लिहिलेलं आहे, वजा 36 अधिक 16. जर 7 ने भाग दिला तर 7 7 49, 7 आणि 16चा गुणाकार करा, 112 येणार, वजा 36 अधिक 16, म्हणजेच या ठिकाणी वजाबाकी येणार आहे 76 अधिक 16 बरोबर किती येणार आहे, 92, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पर्याय निवडा जो 5व्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. त्याचप्रकारे दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरसमूह तिसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी निरीक्षण केला तर CD +1 केलेला आहे, त्यानंतर LM +1, A नंतर B +1 केलेला आहे, R नंतर S +1, I नंतर J +1, T नंतर U +1 आणि Y नंतर Z, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय केलेलं आहे, +1 केलेलं आहे. आणि विचारलेलं कशासाठी आहे, रेनबोसाठी विचारलेलं आहे. तर रेनबोसाठी विचारलेलं आहे, +1 करत चला. +1 केल्यानंतर R मध्ये +1 केलात S येणार, A मध्ये +1 B, I मध्ये +1 J, N मध्ये +1 M येणार, O येणार. त्यानंतर B मध्ये +1 केलात तर C येणार. या ठिकाणी आहे O मध्ये +1 केलात तर P येणार. W मध्ये +1 केला तर काय येणार आहे, X.
SBJ-OCPX. SBJ-OCPX ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये HAUNTला KVXIW असं लिहिलं जातं आणि बर्डला EPUIW असं लिहिलं जातं. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये थ्रो कसे लिहिले जाईल? THROW साठी विचारलेलं आहे. या ठिकाणी +3 करा. टी मध्ये जर +3 केलात तर येणार आहे W, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आणि 4 येणार नाहीत. H मधून -5 जर केलात तर येणार आहे C. त्यानंतर परत +3 करा, U येणार, परत -5 करा, या ठिकाणी J येणार आणि शेवटी +3 करा, काय येणार आहे? Z, म्हणजेच WCU, G आणि Z ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. यानंतर इंग्रजी शब्दकोशात खालील शब्द ज्या क्रमाने दिसतात ते कोणत्या पर्यायामध्ये दिलेले आहेत म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी हीटेड, हील्ड, हिप्ड, हेज आणि हेल्मेट अशा प्रकारचे शब्द आहेत. सुरुवातीला HEA येणार आहे. HEA 2 ठिकाणी 3 ठिकाणी आहे. त्यानंतर इथं T दिलेला आहे, इथं P आणि इथं L, म्हणजे L अगोदर येणार. 2 नंबरचं सुरुवातीला शब्द येणार आहे. या ठिकाणी 3 आणि 2 नंबरचा ऑप्शन येणार नाही. त्यानंतर हा कटला. आता HEATED आणि HEAPED आहे. तर Pच्या अगोदर T येतो, म्हणजे 2 नंतर. तर या ठिकाणी HEATED आणि HEAPED आहे. P अगोदर येणार आणि T नंतर येणार, म्हणून 2 नंतर 3 नंबरचा शब्द येणार आहे. त्यानंतर T येणार, म्हणजे 2 3 त्यानंतर 1 येणार आहे. ऑप्शन नंबर जर 4 आपण पाहिलात तर 2 3 आणि 1 एकाच ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये. त्यानंतर आपण गणित विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. A 15 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. Aने एकट्याने काम सुरू केले आणि 4 दिवस काम केले. Bने उर्वरित काम एकट्याने 18 दिवस पूर्ण केले. A आणि B मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं म्हटलेलं आहे. A हा किती दिवसात काम करतो? 15 दिवसामध्ये. Aने एकट्याने काम सुरू केले आणि 4 दिवस काम केले. हे 15 वजा 4 केल्यानंतर किती येणार आहेत? 11 येणार आहेत. म्हणजे A 11 आणि B किती? 18. यांचा लसावी घेतला तर येणार आहे 198. म्हणजे A एका दिवसामध्ये किती येणार? 18 आणि B एका दिवसामध्ये किती येणार? 11. यांची बेरीज केला तर येणार आहे 29. पण सुरुवातीला काय सांगितलं होतं की A 15 दिवसामध्ये, म्हणजेच 15 गुणाकारामध्ये 18 करा आणि छेदस्थानी हे 29 हे करा. हे सॉल्व केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 9.9 छेदस्थानी 29, ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी आणि पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी यांच्यातील फरक शोधा. आता सरासरी काढत असताना पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या घनांची म्हणलेलं आहे. 1 चा घन 1, त्यानंतर 2 चा घन 8, 3 चा 27, 4 चा 64 आणि 5 चा घन 125. छेदस्थानी 5 संख्या आहेत म्हणून 5 घ्या. या ठिकाणी यांची बेरीज येणार आहे 225 आणि छेदस्थानी किती येणार? 5. 5ने भाग दिल्यानंतर हे किती येणार आहेत? 45. त्यानंतर वर्गाची म्हणलेलं आहे, म्हणजे 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16 आणि 5 चा 25 येणार आणि छेदस्थानी 5 करा. या ठिकाणी जर यांची बेरीज केला तर ती येणार आहे 55. छेदस्थानी 5 करा, किती येणार आहेत? 11. आता 45 आणि 11 मधला फरक घ्या, तो किती येणार आहे? 34. ऑप्शन नंबर 3 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, मुंबई आणि दिल्ली येथून एकाच वेळी 2 गाड्या सुटतात आणि अनुक्रमे 15 किलोमीटर प्रति तास आणि 26 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांकडे प्रवास करतात. जेव्हा ते भेटतात तेव्हा कळले की एका ट्रेनने दुसऱ्या ट्रेनपेक्षा 99 किलोमीटर अधिक अंतर कापले. 2 स्थानकामधील अंतर शोधा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 15 किलोमीटर प्रति तास आणि 26 किलोमीटर प्रति तास, 26 वजा 15 करा, हे किती येणार? 11.
11 बरोबर किती दिलेलं आहे? 99 किलोमीटर अंतर अधिक कापलं म्हणलेलं आहे. तर 15 आणि 26 यांची बेरीज केल्यानंतर ते किती येणार आहेत? एकूण 41 येणार आहे. म्हणजेच 41 बरोबर किती? 41 गुणाकारामध्ये 99 छेदस्थानी 11 केला तर 11 9 99 हे किती येणार? 369 किलोमीटर. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, पी आणि क्यूच्या तिसऱ्या प्रमाणात आणि पी क्यू आणि आरच्या चौथ्या प्रमाणाचे गुणोत्तर 5:6 आहे. तर क्यूएस आर बरोबर किती आहे? कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण हा अशाच टाईपचा प्रश्न होता. तर अगोदर तिसरे प्रमाणपद काढू. तिसरे प्रमाणपद काढत असताना पी छेदस्थानी क्यू बरोबर क्यू छेदस्थानी एक्स. आता पी गुणाकारामध्ये एक्स होणार, हे पी एक्स होणार आणि बरोबर एक्स गुणाकारामध्ये क्यू म्हणजे काय होणार? हे क्यू वर्ग होणार. हे झालं तिसरं प्रमाणपद. आता चौथं प्रमाणपद काढूया. पी छेदस्थानी क्यू बरोबर आर छेदस्थानी एक्स. आता हे पी एक्स होणार आणि बरोबर हे काय होणार? क्यू आर होणार. आता या ठिकाणी पी एक्स छेदस्थानी क्यू स्क्वेअर बरोबर क्यू स्क्वेअर बरोबर छेदस्थानी पी एक्स. हे पी एक्स आणि हे पी एक्स कॅन्सल झालं. या ठिकाणी क्यू आर आहे. क्यू स्क्वेअर आणि हे क्यू म्हणजे शिल्लक राहिलं क्यू आणि या ठिकाणी शिल्लक राहिला आर. क्यूएस आर बरोबर किंमत किती दिलेली आहे? 5:6. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 5:6. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, 500 मीटर लांबीच्या वर्तुळाकार शर्यतीत ए आणि बी एकाच वेळी आणि एकाच बिंदूपासून अनुक्रमे 4 मीटर प्रति सेकंद वेगाने आणि 5 मीटर प्रति सेकंद वेगाने धावू लागतात. त्याच दिशेने धावताना ते सुरुवातीच्या बिंदूपासून प्रथम किती वेळाने भेटतील असं म्हटलेलं आहे. शर्यत किती आहे? 500 मीटर लांबीच्या वर्तुळाकार शर्यतीत म्हणलेलं आहे. ए आणि बी एकाच बिंदूपासून 4 मिनिट प्रति सेकंद आणि 5 मीटर प्रति सेकंद वेगाने धावू शकतात. तर या ठिकाणी यांच्यामधला फरक किती येणार आहे? 1ने जर तुम्ही 500ला भाग दिला तर किती येणार आहे? 500 सेकंद. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, येने 2 आंबे ₹5ला आणि 3 आंबे ₹5ला समान संख्येत आंबे विकत घेतले. 20% नफा मिळवण्यासाठी डझनभर आंबे किती रुपयांना विकावे लागतील? असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जे 5ला आंबे 2 आंबे कितीला घेतलेले आहेत? 5ला आणि त्यानंतर 3 आंबे 5ला समान संख्येत घेतलेले आहेत. आता या ठिकाणी प्लस येणार. 2 आंबे जे 5ला आणि 3 आंबे 5 रुपयाला समान संख्येत घेतलेले आहेत. या ठिकाणी छेद समान करून बेरीज 3 दुने 6, परत हे 5 त्रिक 15 आणि हे 5 दुने किती? 10. म्हणजे 25 छेदस्थानी 6 गुणाकारामध्ये 6 करा. हे 6 कॅन्सल होऊन जाईल. 20% नफा मिळवण्यासाठी म्हटलेलं आहे. म्हणजेच 25 गुणाकारामध्ये 120 छेदस्थानी 100 हे 0 कॅन्सल झाले. किंवा 25ने इकडे डायरेक्ट भाग द्या. 25 1 25, 25 चौक 100 आणि हे 4 त्रिक 12 म्हणजे किती येणार आहेत? 30 रुपये. ऑप्शन नंबर 4. यानंतर दुकानदार ₹28,448ला रेफ्रिजरेटर विकून 12% नफा कमावतो. 8% नफा वजा केल्यानंतर रेफ्रिजरेटरची नवीन किंमत काय असेल असं म्हटलेलं आहे. तर अतिशय सोपा हा प्रश्न आहे. 28,448 छेदस्थानी 12% नफा म्हटलेला आहे म्हणून 112 घ्या आणि 8% नफा वजा केल्यानंतर म्हणजे 108 घ्या. आता हे सॉल्व केलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 27,432. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर 630चे 17% बरोबर एक्सचे 35% तर एक्सचे मूल्य किती? 630चे 17% म्हणजे या पद्धतीने येईल. बरोबर एक्सचे 35% म्हणजे या ठिकाणी येईल. आता हे 100 आणि हे 100 कॅन्सल झाले. 630 गुणाकारामध्ये 17 हे गुणाकारामधील छेदस्थानी येतील 35 बरोबर काय येणार आहे? एक्स येणार आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही 7ने भाग दिलात तर 7 5 35, त्यानंतर 7 8 56 येणार
उरले 4, या ठिकाणी 630 आहे. तर 7 9 63 हे आले 90. परत 5 ने भाग द्या, या ठिकाणी येणार 18. 18 गुणाकारामध्ये 17 केला तर येणार x ची किंमत किती येणार आहे 306. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, व्याज वार्षिक चक्रवाढ झाल्यास 3 वर्षातील मूळ रकमेवरील चक्रवाढ व्याज हे मूळ रकमेच्या 33.1% आहे. तर वार्षिक व्याजदर शोधा म्हटलेला आहे. आता आपण घेऊया 1000 या ठिकाणी 33.1 दिलेला आहे. म्हणजेच हे कसं लिहू शकतो आपण 331 छेदस्थानी 100 लिहू शकतो, कारण टक्के आहे. आणि इथं 33.1 आहे म्हणजे छेदस्थानी काय येणार, आणखीन एक शून्य येणार, कारण मी या ठिकाणचा दशांश चिन्ह काढून टाकलेला आहे. आता 1000 मध्ये हे 331 प्लस करा, किती येणार 1331. छेदस्थानी किती येणार 1000. 1331 हा कशाचा घन आहे 11चा. 10 1000 हा कशाचा घन आहे 10चा. यामधला फरक घ्या, तो किती येणार आहे 1. 1 छेदस्थानी 10 गुणाकारामध्ये 100 हे किती येणार आहेत 10%. ऑप्शन नंबर काय येणार 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, अशा शंकूचे घनफळ शोधा ज्याची त्रिज्या 7 इंच आणि उंची 27 इंच आहे. पायची किंमत 22 छेदस्थानी 7 घ्या म्हटलेलं आहे. आता शंकूचे घनफळ बरोबर सूत्र माहिती असायला हवं, ते आहे 1 छेदस्थानी 3 पाय r वर्ग h. या ठिकाणी 1 छेदस्थानी 3 पायची किंमत 22 छेदस्थानी 7 घ्या म्हटलेलं आहे. त्रिज्या दिलेली आहे 7 गुणाकारामध्ये 7 आणि उंची दिलेला आहे 27. आता हे सॉल्व करत असताना हे 7 आणि हे 7 कॅन्सल झाले. 3 ने भाग द्या, 3 9 27. 22 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 9 यांचा गुणाकार येणार आहे 1386. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, 50 आणि 80 मध्ये मूळ संख्या किती. अतिशय सोपा हा प्रश्न आहे. याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की 50 आणि 80 मध्ये मूळ संख्या किती आहेत ते. यानंतर पुढील प्रश्न, दुचाकी स्वार 60 किलोमीटर प्रति तास वेगाने ठराविक अंतर कापतो आणि 80 किलोमीटर प्रति तास वेगाने परततो, तर त्याचा सरासरी वेग शोधा. सरासरी वेग काढण्याचं सूत्र आहे 2xy छेदस्थानी x अधिक y. x म्हणजे काय जातानाचा वेग, y म्हणजे काय येतानाचा वेग. 2 गुणाकारामध्ये जातानाचा वेग आहे 60, येतानाचा वेग आहे 80 आणि या दोन्ही वेगांची बेरीज करा, ती येणार आहे 140. हा 0 आणि हा 0 कॅन्सल झाला. या ठिकाणी 2 ने भाग द्या, इथं येईल 7. 60 आणि 8चा गुणाकार करा, 480 छेदस्थानी 7 येईल. 7 ने जर याला भाग दिला तर हे येणार आहे 68.4 छेदस्थानी 7. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका दंडगोलाकार टाकीची किंमत 6.160 मीटरचा घन आहे. याच्या पायाचा व्यास 28 मीटर आहे. तर त्या टाकीच्या खोली मोजा म्हटलेला आहे. तर हे काढत असताना सूत्र आहे पाय r वर्ग h. पायची किंमत घ्या 22 छेदस्थानी 7. व्यास दिलेला 28 आहे. त्रिज्या ही व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे त्रिज्या किती येणार आहे 14 येणार आहे या ठिकाणी. मग 14 गुणाकारामध्ये 14 आणि h आपणास काढायचा आहे, कारण खोली मोजा म्हटलेला आहे. 7 ने भाग द्या, 7 दुने 14. या ठिकाणी बरोबर किती दिलेला आहे 6.160. मग आता हे कॅन्सल झाल्यानंतर 6.160 छेदस्थानी घ्या आहे 22 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 14. आता हा दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी छेदस्थानी 0 घ्या, म्हणजे 6160 छेदस्थानी 22 गुणाकारामध्ये 2 आणि गुणाकारामध्ये किती येणार 14 आणि वर हे 3 शून्य द्या. हे सॉल्व केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 10 मीटर. ऑप्शन नंबर 1. यानंतर रोपाची उंची दरवर्षी 2% दराने वाढते. जर सध्याची उंची 1.2 मीटर असेल तर 3 वर्षांनी रोपाची उंची किती असेल म्हटलेलं आहे. तर हे मांडणी करत असताना 1.2 गुणाकारामध्ये
1.2 मीटर 2% दराने वाढत आहे, म्हणजेच 100वर 2. 102 छेदस्थानी 100 3 वर्षांनी म्हणलेलं आहे, म्हणजेच 102 छेदस्थानी 100 आणि गुणाकारामध्ये 102 छेदस्थानी 100. आता या ठिकाणचं दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी छेदस्थानी 10 घ्या, गुणाकारामध्ये 102 छेदस्थानी 100, परत हे 102 छेदस्थानी 100 आणि गुणाकारामध्ये 102 छेदस्थानी 100. आता हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 1.273 मीटर. यानंतर पुढील प्रश्न आहे 5 आणि 11चे तिसरे प्रमाणपद शोधा असं म्हटलेलं आहे. तर 5 आणि 11चे तिसरे प्रमाणपद शोधायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. 5 छेदस्थानी 11 बरोबर 11 छेदस्थानी x, हे 5 गुणाकारामध्ये x बरोबर 11 गुणाकारामध्ये 11, x बरोबर हे 11 गुणाकारामध्ये 11 छेदस्थानी 5, 11चा वर्ग येणार 121 छेदस्थानी 5 करा. या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 24.2, ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे पवनने दुकानातून जीन्सची एक जोडी विकत घेतली. जेव्हा ते 20% सूट देत होते तर जीन्सच्या एका जोडीची नियमित किंमत 1800 रुपये असेल, तर पवनने सवलतीसह किती पैसे दिले म्हटलेलं आहे. 1800 रुपये किंमत आहे आणि 20% सूट म्हणजे 80 छेदस्थानी 100. आता हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले. 18 8 किती 144 आणि हे शून्य जशास तसं, म्हणजे उत्तर काय असणार आहे 1440 रुपये, ऑप्शन नंबर 4. यानंतर पी आणि क्यू या दोन संख्या अशा आहेत की पीच्या 10% आणि क्यूच्या 5%ची बेरीज पीच्या 15% आणि क्यूच्या 25%च्या बेरजे इतकी आहे. बेरजेच्या 1/4 आहे. तर पी ते क्यूचे गुणोत्तर शोधा म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना पीचे 10% म्हणजे पी गुणाकारामध्ये 10 छेदस्थानी 100 येणार. त्यानंतर क्यूचे 5% म्हणजे क्यू गुणाकारामध्ये 5 छेदस्थानी 100 येणार. हे कोणाच्या बरोबर आहे पीच्या 15% म्हणजे पीचे 15% आणि क्यूचे 25%. 1/4 म्हणलेला आहे, जे गुणाकारामध्ये 1/4 घ्या 1 छेदस्थानी 4. आता हे सोडवत असताना अगोदर 100 कॅन्सल करा. हे 100 आणि हे 100 कॅन्सल झाले. या ठिकाणी 10p अधिक 5q बरोबर 15p अधिक 25q आणि काय येणार आहे 1 छेदस्थानी 4. आता हा जो 4 आहे या 4ला इकडं गुणाकारामध्ये पाठवा, म्हणजे 4 गुणाकारामध्ये 10p आणि 5q हे किती येणार 40p अधिक 20q बरोबर हे 1 गुणाकारामध्ये 15p अधिक 25q हे जशास तसं राहणार. आता 40p मधून 15p वजा करा, किती येणार 25p आणि 20q मधून 25q वजा करा, हे किती येणार 5q येणार. यांचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर 5 1 5 आणि 5 5 25 म्हणजे 5 1 येणार आहे. आता या ठिकाणी शेवटी पी ते क्यूचे गुणोत्तर शोधा म्हटलेलं आहे. त्या 5 1ला उलट करा, काय येणार आहे 1 5, ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे झेडचा वर्ग शोधा. सर्वात लहान 4 अंकी संख्या जी 24 आणि 36ने भाग जाते तिला 40ने भागल्यानंतर मिळालेली उर्वरित बाकी झेड आहे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी झेडचा वर्ग शोधण्यासाठी 24 आणि 36ने भाग जाणारी 24 आणि 36चा जर आपण लसावी घेतला तर तो येणार आहे 72. आता सर्वात लहान संख्या 4 अंकी कोणती आहे 1000. पण 1001ला किंवा 2 3 4 असं 8 पर्यंत जर आपण गेलात तर 1008 ही संख्या आपणास मिळणार आहे की जिला 40ने भागल्यानंतर जी उर्वरित बाकी आहे ती झेडचा वर्ग आहे असं म्हटलेलं आहे. तर 40ने जर आपण याला भाग दिला तर 8 बाकी उरणार आहे. 8 बाकी उरली. प्रश्न काय म्हटलेला आहे झेडचा वर्ग शोधा, म्हणजे 8चा वर्ग काय येणार आहे 64. या ठिकाणी 72 गुणाकारामध्ये जर तुम्ही 14 केलात तर ती सुद्धा संख्या तुम्हाला 1008 मिळणार आहे. या पद्धतीने जर समजत नसेल तर 1000 सर्वात लहान 4 अंकी संख्या 1000 आहे.
त्यामध्ये 1 2 3 4 असे प्लस करत चला. जर तुम्ही 8 प्लस केला तर 40ने भागल्यानंतर उर्वरित बाकी भेटणार आहे 8 आणि 8चा वर्ग येणार आहे 64. यानंतर पुढील प्रश्न, ए एक काम 40 दिवसामध्ये करू शकतो, बी तेच काम 80 दिवसामध्ये करू शकतो. ते एकत्र काम करतात 20 दिवस, तर काम किती बाकी राहील असं म्हटलेलं आहे. ए किती दिवसामध्ये करतो 40, बी किती दिवसामध्ये करतो 80. याचा लसावी घेतलं तर 80 येणार आहे. 40 दुने 80 आणि 80 एक्क 80. दोघांचे मिळून काम किती होणार आहे 3. ते एकत्र काम किती दिवस करतात 20 दिवस. म्हणजे काम किती केलं त्यांनी 60 केलं. 80 वजा जर 60 केला तर शिल्लक काम किती येणार आहे 20. आणि हे शिल्लक काम कोणाला करायचं आहे, किती काम बाकी राहील म्हटलेलं आहे. एकूण काम होतं 80, राहिलं शिल्लक 20, म्हणजेच 80 पैकी 20 शिल्लक राहिलं. 20 एक 20 आणि 20 चौक 80, म्हणजेच काय येणार 1 छेदस्थानी 4. ऑप्शन नंबर 1. यानंतर टेबलची चिन्हांकित किंमत रुपये 1880 आहे. जर ते 15% सवलतीने विकले गेले तर विक्री किंमत काय असेल असं म्हटलेलं आहे. 1880 चिन्हांकित किंमत आहे. 15% सवलत म्हणजे 85 छेदस्थानी 100. हे सॉल्व केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 1698 रुपये. ऑप्शन नंबर 3. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहला प्रश्न है, निम्नलिखित मुहावरों का कौन सा एक विकल्प युग्म अशुद्ध है? कूच कर जाना, चले जाना, कान में डाल देना, बता देना, खून खोलना, जोश आना, खून सफ़ेद हो जाना, अपमान करना, यही अशुद्ध है. निम्नलिखित अकर्मक एवं सकर्मक क्रिया शुद्ध शब्द युग्मों में किसमें त्रुटि है? जुड़ना, जोड़ना, मुड़ना, मोड़ना, खुलना, खोलना, दिखना, देखना. तर मुड़ना मोड़ना नहीं आएगा, यहाँ पे मोड़ना आएगा. निम्नलिखित में से अशुद्ध वाक्य कौन सा है? लक्ष्य ने शिक्षक से विभा की शिकायत की. यह शुद्ध वाक्य है. एक विद्यार्थी को 2 पुस्तक मिलेगी, तो एक विद्यार्थी को 2 पुस्तक मिलेगी, यह अशुद्ध वाक्य है. अनिल ने कल 2 खिलौने खरीदे. नव्या की बहन शिमला में पढ़ती है. ये 2 शुद्ध वाक्य है. इसके आगे का सवाल है, वृक्ष काटना अत्यंत घातक है. रेखांकित शब्द के उचित पर्यायवाची शब्द का चयन कीजिए. तो सही शब्द है पेड़. वृक्ष के नीचे रेखांकित किया गया है. पुस्तकालय उपयुक्त वाक्य में रिक्त स्थान का उपयुक्त विकल्प निम्न में से क्या होगा? पुस्तकालय के लिए वह स्थान है जहाँ बैठकर पढ़ाई की जाती है, उसे पुस्तकालय कहते हैं. निम्नलिखित वाक्य में अशुद्धि पहचाने. कानून के हाथ लंबे होते हैं, तो कानून के हाथ लंबे होते हैं, इसमें अशुद्धि है कानून शब्द में. रेखांकित शब्द समूह के लिए सर्वाधिक उपयुक्त विकल्प चुनें. राज्य के प्रधान शासक द्वारा दिया गया आधिकारिक आदेश पढ़कर मुझे प्रसन्नता हुई, तो अध्यादेश पढ़कर मुझे प्रसन्नता हुई. कमल का पर्यायवाची शब्द है, तो कमल का पर्यायवाची शब्द है पंकज. कर्मण्य शब्द का विलोम क्या होगा? कर्मण्य शब्द का विलोम है अकर्मण्य. जो बीत गया वाक्यांश के लिए सार्थक शब्द क्या है? जो बीत गया उसे कहते हैं अतीत. आकर्षण शब्द का विलोम क्या होगा? आकर्षण शब्द का विलोम है विकर्षण. आपे से बाहर होना मुहावरे का सही अर्थ क्या है? आपे से बाहर होना सही अर्थ है अत्याधिक क्रोधित हो जाना. निम्नलिखित विकल्पों में से किस एक वाक्य में गुणवाचक विशेषण का उचित प्रयोग नहीं किया गया है? तो गुणवाचक विशेषण का उचित प्रयोग नहीं किया गया है वो वाक्य है सुरेश केरल में पढ़ता है. निम्नलिखित विकल्पों में से दिए गए वाक्यांश के लिए उपयुक्त शब्द चुनें. वृक्षों और बेलों से घिरा स्थान. वृक्षों और बेलों से जो घिरा स्थान रहता है उसे कुंज कहते हैं. निम्न वाक्य में रेखांकित शब्दों को विकल्पों में दिए गए शब्दों में से उचित शब्द से बदले. मैंने चित्त में सोचा कि भला ऐसा क्यों होता है,
तो मैंने विचार में सोचा कि भला ऐसा क्यों होता है। आगे एक पैराग्राफ है। नीचे दिए गए गद्यांश से कुछ शब्दों को हटा दिया गया है। गद्यांश के आधार पर कुछ गए प्रश्नों के अनुसार इन रिक्त स्थानों की पूर्ति उपयुक्त शब्दों द्वारा कीजिए। सिंह की भांति राणा ने उनके बीच में डैश डैश किया। तो सिंह के भांति राणा ने उनके बीच में पदार्पण किया। 17 सरदार पृथ्वी पर झुक गए। उनकी तलवारें डैश डैश उठी और पीठ पर बंधी हुई बड़ी ढालें हिल पड़ी। तो इसके लिए सही शब्द है खनखना उठी और पीठ पर बंधी हुई बड़ी ढालें हिल पड़ी। सेना ने महाराज को देखते ही वज्रध्वनि से डैश डैश किया। तो सेना ने महाराज को देखते ही वज्रध्वनि से जयघोष किया। प्रताप ने एक ऊंचे टीले पर खड़े होकर अपने सरदारों और सेना को संबोधित करके कहा, मेरे प्यारे वीरों वंशधरों, आज हम वह कार्य करने जा रहे हैं जो हमेशा हमारे डैश डैश ने किया है। तो जो हमेशा हमारे पूर्वजों ने किया है। हम आज मरेंगे अथवा विजय प्राप्त करेंगे। हमारा इस युद्ध में कोई स्वार्थ नहीं है। हम केवल इसलिए युद्ध कर रहे हैं कि हमारी डैश डैश में हस्तक्षेप हो रहा है। तो हमारी स्वतंत्रता में हस्तक्षेप हो रहा है। क्या यहाँ पर कोई ऐसा राजपूत है जो पराया गुलाम बना रहना पसंद करे? जो ऐसा हो उसे मेरी तरफ से छुट्टी है। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 6 फेब्रुवारी शिफ्ट 3 मध्ये झालेला पूर्ण पेपर पाहिलेला आहे। या पेपरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।